बँकचे खाते तर उघडले मात्र व्यवहारच केला नाही अशा महिला भगिनींची खाती बंद पडल्याने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर महिन्याला 500 रुपयाची केलेली मदत त्यांना मिळत नसल्याची बाब लक्षात घेऊन देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना ईमेलवर पत्र पाठवून बंद पडलेल्या सर्वच बँक खाती पुन्हा सुरू करण्याची केलेली विनंती अर्थमंत्री सीतारामन यांनी तात्काळ मान्य करून सर्व बँकांना त्या संदर्भात आदेशित केल्याने आपल्या मागणीचा देश पातळीवर फायदा झाला असून या घटनेमुळे केंद्र सरकारचा संवेदनशीलपणाही अधोरेखित झाला असल्याची भावना आमदार भीमराव केराम यांनी स्थानिक शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात दिनांक 12 जून रोजी दुपारी 1 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त करून खाती बंद पडलेल्या महिला भगिनींनी बँकेत जाऊन आपले आधार कार्ड खात्याशी संलग्न करण्याची सूचनाही केली आहे। आत्मनिर्भर भारत अभियानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गेल्या 6 वर्षाच्या कालखंडात सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच देश रक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांची घेतलेल्या निर्णयांची माहिती समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी हा शुद्ध हेतू ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना लिहिलेले पत्र समाजातील त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शक्ती केंद्र प्रमुख, शाखा प्रमुख, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पार पाडावी असे एकविरा हॉटेलच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत मार्गदर्शन केल्याचे आमदार भीमराव केराम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या पत्रकार परिषदेला आत्मनिर्भर भारत अभियानाचे प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस माधव उचेकर, माहूरचे योगी श्यामबापू भारती महाराज, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अहोरात्र परिश्रम घेऊन प्रचंड मनस्ताप सहन करणारे सुशील नेते व या भागाचे अभियान प्रमुख ॲडव्होकेट रमण जायभाये, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, अनिल तिरमनवार, ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार जोशी, विजय आमले, अनिल वाघमारे, निळकंठ मस्के, जीवन अग्रवाल, आदिवासी नेते संजय पेंदोर, संतोष मरसकोल्हे, हरीश मुंदे, देवराव कुडमते, शरद भडंगे, प्रमोद सोनकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। संजय घोगरे, राजू दराडे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।